नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नवीन नागरी सहकारी बँकमध्ये शिपाई, लिपिक आणि इतर पदांच्या भरती निघालेली आहे, त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील। कारण भरतीची जाहिरात आल्यापासून 8 ते 15 दिवसाचाच अवधी असतो तुम्हाला अर्ज करण्यासाठी, आणि जाहिरात तुमच्यापर्यंत लवकर पोहोचली नाही तर तुमच्याकडून ती भरती मिस होऊन जाते। म्हणून लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। महाराष्ट्रातील अग्रगण्य नागरी सहकारी बँक यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात 19 शाखा आहेत। एकूण व्यवसायाचे मिश्रण ₹1200 कोटीपेक्षा जास्त आहे आणि नागरी सहकारी बँकमध्ये शिपाई, लिपिक आणि इतर पदांसाठी त्वरित ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे। येथे तुम्हाला 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्याची चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। जाहिरातीमध्ये रिक्त पदे आणि आवश्यक माहिती ही सविस्तर डिटेल्स समोर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर होतील। भरतीचा विभाग आहे नागरी सहकारी बँकद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। भरतीचा प्रकार बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। पदाचे नाव आहे शिपाई, लिपिक आणि इतर पदे इथे भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास, 12वी पास, पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार उत्सुक असल्यास अर्ज करू शकतात। अर्ज सुरू। या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आहे। ईमेलवर तुम्हाला अर्ज टाकायचा आहे। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील। भरतीचा कालावधी तर परमनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। इथं काही कंत्राटी भरती नाही किंवा 6 महिन्यासाठी भरती नाही, ही परमनंट भरती आहे। पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता। पहिलं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी। कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर किंवा CA, IIB, DBM किंवा CA, CMA झालेले असेल तर तुम्ही इथे अर्ज ह्या पदासाठी करू शकतात। अनुभव किमान 14 वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे। यापैकी किमान 8 वर्ष वरिष्ठ अधिकारी पद तुम्ही भूषवलेलं पाहिजे, पदावर तुम्ही काम केलेलं पाहिजे। दुसरं पद आहे शाखा व्यवस्थापक। यासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर तुमच्याकडे पदवी असेल किंवा JIIB किंवा CA, IIB किंवा DBM किंवा CA, CMA किंवा फायनल ॲपिरिंग हे झालेलं असेल तर तुम्ही इथे या शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज करू शकतात। यासाठी अनुभव तुम्हाला किमान 7 वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे, ज्यापैकी किमान 5 वर्ष कर्ज विभागात किंवा म्हणून काम केलेले पाहिजे। अर्ज प्रक्रियेसाठी अधिकारी। 3 नंबरचं पद आहे कर्ज प्रक्रियेसाठी अधिकारी। कोणत्याही पदवीधर किंवा पदव्युत्तर JIIB किंवा CA किंवा CMA झालेला असेल तर तुम्ही कर्ज प्रक्रियेसाठी अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात। यासाठी पण तुम्हाला अनुभव किमान 7 वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे किंवा ज्याने कर्ज विभागात 3 वर्ष काम केलेले असेल तर तिथे त्यांना प्राधान्य राहील। बँक ऑपरेशन्ससाठी अधिकारी। यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर बँक ऑपरेशन्स अधिकारीसाठी अर्ज करू शकतात। तसेच तुमचं JIIB किंवा CA, CMA झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथं अर्ज करू शकता। यासाठी सुद्धा अनुभव तुम्हाला किमान 4 वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे, ज्यापैकी 3 वर्ष तुम्ही समान कॅडरमध्ये काम केलेलं पाहिजे। 5 नंबरचं पद आहे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी। यासाठी तुमचं BE झालेलं असेल, BE तुमचं संगणक म्हणजे कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा CBS, डिजिटल चॅनल
किंवा बँकिंग किंवा डेटाबेस ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला किमान 4 वर्षाचा पाहिजे. 6 नंबरचं पद आहे कर विभागाचे अधिकारी. कोणत्याही शाखेचा पदवीधर, CA, CMA, फायनल अपेरिंग किंवा आयकर, TDS, PT, GST, SFT इत्यादी ज्ञानासह DTD, DTL आणि किमान 4 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार कर विभागाचे अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. 7 नंबरचं पद आहे RBI विभागासाठी अधिकारी. यामध्ये सुद्धा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा JAIIB, CAIIB, DBLM किंवा CA, CMA झालेलं असेल तुमचं आणि कमीत कमी तुम्हाला 7 वर्षाचा बँकिंगचा अनुभव असेल, त्यापैकी तुमचे 3 वर्ष ऑडिट RBI विभागात काम केलेलं असेल तर तुम्ही RBI विभागासाठी अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. 9 नंबरचं पद आहे वसुली विभागाचे अधिकारी. यात कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसंच तुमचं JAIIB, CAIIB किंवा DBM झालेलं असेल तरीही तुम्ही वसुली विभागाचे अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये तुम्हाला अनुभव किमान 7 वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे. त्यापैकी 3 वर्ष तुम्ही वसुली विभागात काम केलेलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. 10 नंबरचं पद आहे लिपिक. कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर असलेले आणि किमान 3 वर्ष तुम्हाला अनुभव पाहिजे. लिपिक या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स 3 वर्षाचा पाहिजे किंवा पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असलेले उमेदवार इथं अर्ज करू शकतात. 11 नंबरचं पद आहे शिपाई. शिपाईसाठी तुमचं कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला किमान 1 वर्षाचा अनुभव पाहिजे शिपाई या पदासाठी अर्ज करण्यासाठी. एकूण रिक्त पदे 38 पदे भरण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नवीनतम CV म्हणजे रिझ्यूम, ईमेल ID career@laturbank.co.in वर 10 सप्टेंबर 2024 अपेक्षित पगाराच्या कागदपत्राचा बायोडाटा आणि छायाप्रतीसह पाठवावे. म्हणजे तुम्हाला इथं अर्ज कसा करायचा आहे तर ईमेलवर तुम्हाला तुमचा रिझ्यूम CV पाठवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय पगार अपेक्षित आहे ते तिथे नोंदवायचं आहे आणि ह्या career@laturbank.co.in वर तुम्हाला हा अर्ज ईमेलद्वारे पाठवायचा आहे. तर अशी ही सर्व माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा. गरजू विद्यार्थी तुमचे जे मित्र असेल त्यांना आवश्यकता असेल नोकरीची, त्यांचं क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत. याची जाहिरातीची संपूर्ण PDF लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन एकदा सर्व व्यवस्थित रीड करून घ्या, मग अर्ज करा. नाही कळलं तर परत एकदा व्हिडिओ पहा म्हणजे सर्व काही तुम्हाला समजून जाईल.